Hello students, welcome all of you in today's lecture. Students, in last lectures we have seen the problems on SFD and BMD of simply supported beam. Today we are going to solve one another problem on SFD and BMD. Okay, this is today's problem. The problem is draw SFD and BMD for simply supported beam as shown in figure. Okay, here is a simply supported beam of 6 meter span. Beam is AB. On this beam total UDL is applied on over a total length of the span. Okay, that is 6 meter span. There is a UDL 1.5 kilonewton per meter. Also there is a 2 point loads, that is there are 2 point loads at 4 kilonewton which is act at point C and 5 kilonewton which is act at point D. Okay, this point load is act at point C at a distance 2 meter from A, and this point load 5 kilonewton which is act at point D and which is from 2 meter from distance from point B. Okay, this is our problem of today's lecture. तर पूर्ण UDL अप्लाय झालेला आहे स्पॅन वरती आणि 2 पॉइंट लोड अप्लाय झालेले आहेत. UDL ची इंटेन्सिटी आहे 1.5 किलोन्यूटन पर मीटर स्क्वेअर मीटर. पूर्ण स्पॅन वरती हा UDL सेम आहे, म्हणजे A to B एवढ्या स्पॅन वरती हा UDL आहे म्हणून हे दाखवलेलं आहे. आणि 4 किलोन्यूटन C वरती आणि 5 किलोन्यूटन D वरती अप्लाय झाले. ठीक आहे, तर 2 मीटर 2 मीटर 2 मीटर असं हे डिस्टन्स आहे. म्हणजे A to C डिस्टन्स 2 मीटर, C to D डिस्टन्स 2 मीटर झालं आणि D to B डिस्टन्स 2 मीटर झालेला आहे. ओके, टोटल 6 मीटर आहे. तर आता आपण UDLचं पण पहिल्यांदा कन्व्हर्जन आपल्याला करायला पाहिजे. ओके, म्हणजे हे पॉईंट लोड आहेत 4 किलोटन आणि 5 किलोटन, ते आहे तेच राहणार. ठीक आहे, म्हणजे ही डायग्राम आहे, ही अजून एक त्याच्यासाठी एक डायग्राम मी काढून घेतले, त्यामध्ये आपण पॉईंट लोड ह्या UDLचं पॉईंट लोड मध्ये कन्व्हर्जन दाखवलेलं आहे. ठीक आहे, आता मी सांगितलेलं की UDL जे कन्व्हर्जन आहे ते आपण त्या जेवढ्या स्पॅन वरती UDL अप्लाय झालाय त्या स्पॅन न मल्टिप्लाय करायचं त्या इंटेन्सिटीला UDLच्या. ओके, आणि ती जी काही मल्टिप्लिकेशन आपल्याला मिळेल ते त्याचं पॉईंट लोड मध्ये कन्व्हर्जन होते आणि ते त्या बीमच्या सेंटरला अप्लाय होते. पण आपल्याला इथं काय करायचं आहे, इथं बीम हा जो आहे तो डिवाइड झालेला आहे, म्हणजे A to C, C to D, D to B असं ते डिवाइड झालेलं आहे. बरोबर आहे. मग आता मी A to C मधला जो UDL आहे, A to C मधला UDL हा एवढाच असणार आहे 1.5 किलोन्यूटन पर मीटर. ओके, फक्त मी काय करतो, एवढ्या स्पॅन मधला जो UDL आहे तो 2 मीटरनं त्याला डिवाइड करतो आणि त्या स्पॅन पुरता पॉईंट लोड कन्वर्ट करतो. ओके, म्हणजे 1.5 इंटू 2 1.5 इंटू 2 किती झाला, 3 किलोन्यूटन होईल. आणि हा A आणि C च्या मध्ये म्हणजे 1 मीटर एवढ्या डिस्टन्स वरती हा अप्लाय होईल 3 किलोन्यूटन. बरोबर आहे. हा 3 किलोमीटर कसा आला बघा, तर हे 1.5 इंटेन्सिटी आहे UDL ची, म्हणजे A आणि C मधले जो काही UDL आहे त्याची इंटेन्सिटी किती आहे 1.5. त्याला 1.5 ला ह्या A आणि C ची लेंथ किती आहे 2 मीटर आहे. A to C ची लेंथ 2 मीटर आहे, म्हणजे 1.5 इंटू 2 3 मिळालं. आणि ह्या A आणि C च्या सेंटरला अप्लाय होईल हा 3 किलोमीटर. सेंटरला म्हणजे A पासून 1 मीटर, C पासून 1 मीटर. ठीक आहे, म्हणजे हा पॉईंट लोड तयार झाला या UDL चा. आता सेम या C आणि D मधला जो UDL आहे 1.5 त्याचाच पण U पॉईंट लोड कन्वर्ट करायचा, म्हणजे 1.5 इंटू 2. ओके, म्हणजे 3 होणार आहे. आणि C आणि D च्या सेंटरला म्हणजे 1 मीटर, C पासून D पासून 1 मीटर हा 3 किलोमीटरचा इथं पॉईंट लोड तयार. सेम इथंच आपण D आणि B वरती करूया. D आणि B च्या स्पॅनचा UDL आहे, त्याची पण इंटेन्सिटी 1.5 आहे. मग 1.5 इंटू 2 किती होईल 3, आणि त्याच्या सेंटरला D आणि B चा डिस्टन्स आहे 2 मीटर, म्हणजे त्याच्या सेंटरला म्हणजे D पासून 1 मीटर आणि B पासून 1 मीटर वरती हे काय झाला, हा पॉईंट लोड तयार झाला. म्हणजे हे UDL चे काय झाले, तिन्ही हे पॉईंट लोड तयार झाले, हे 3 हा 3 आणि हा 3. ओके, म्हणजे A आणि C मध्ये हा 3 किलोमीटर, C आणि D मध्ये हा 3 किलोमीटर आणि D आणि B मध्ये हा 3 किलोमीटर हे तयार झाले. आता हे पॉईंट लोड जे आहे हे अगोदर जे दिलेले ते आहे तेच ठेवायचं. हा 4 किलोमीटरचा पॉईंट लोड C वरती आहे, हा D वरती 5 किलोमीटरचा आहे तो ठेवला. म्हणजे आता क्रिटिकल पॉईंट इथं किती आहेत बघा, A C D B हे जे आहेत हे क्रिटिकल पॉईंट आहेत. म्हणजे जिथं UDL स्टार्ट झालाय, UDL एंड झालाय तो म्हणा, किंवा इथं सिम्पली सपोर्टचे एंड पॉईंट आहेत, एंड सपोर्ट पॉईंट आहेत, हा पॉईंट आणि हा पॉईंट सपोर्ट पॉईंट आहेत, हे क्रिटिकल पॉईंट आहेत. म्हणजे दोन्ही एकाच ठिकाणी आहेत म्हणून हा पण तुमचा हा क्रिटिकल पॉईंट आहे, हा पण क्रिटिकल पॉईंट आहे. जिथं पॉईंट लोड अप्लाय झाला तो पण क्रिटिकल पॉईंट असतो, म्हणजे हा पॉईंट इथं अप्लाय झाला आहे पॉईंट लोड,
म्हणजे हा सी क्रिटिकल पॉईंट झाला. 5 किलोमीटर इथे अप्लाय झाला म्हणजे हा पण क्रिटिकल पॉईंट झाला. म्हणजे एकूण 4 क्रिटिकल पॉईंट झाले. ओके, मग त्या 4 पॉईंट मधून आपण काय केलं, प्रोजेक्शन मी घेतलेलं आहे असं हे. ओके, हे प्रोजेक्शन मी इथं घेतलेलं आहे. ओके, तर ही आपली डायग्राम, आपण वर्किंग डायग्राम म्हणजे आता ही झाली. आपण ह्याच्यावरती आपल्याला कॅल्क्युलेशन सगळे करायचे आहेत कारण आपल्याला पॉईंट क्लाउड्स आपण कन्वर्ट करून घेतलेले आहे त्यामध्ये. ओके, तर असा हा प्रॉब्लेम आहे. आता आपण सॉल्व्ह करूया. पहिल्यांदा आपल्याला रिॲक्शन काढायला पाहिजे. म्हणजे आता ए मधून जे काही सपोर्ट आहे तिथून जे रिॲक्शन मिळणार आहे ती आर ए, बी मध्ये जे सपोर्ट जो आहे तो तिथून जे काय रिॲक्शन मिळणार आहे ती आर बी. तर आर ए आणि आर बी ची व्हॅल्यू आपल्याला तुम्हाला काढायचं आहे. तर त्यासाठी रिॲक्शन कॅल्क्युलेट करूया पहिल्यांदा. तर हा आपला प्रॉब्लेम रिॲक्शन कॅल्क्युलेशन. आता रिॲक्शन कॅल्क्युलेशनसाठी आपल्याला जे काय इक्विलिब्रियम कंडिशन्स आहेत, म्हणजे पहिलं एक इक्विलिब्रियम कंडिशन आहे समेशन ऑफ एफ ऑफ वाय इज इक्वल टू 0. ओके, समेशन ऑफ एफ ऑफ वाय म्हणजे व्हर्टिकल फोर्सेसची बेरीज करायची. व्हर्टिकल फोर्सेस आता हे सगळे व्हर्टिकल फोर्सेस आहेत. आर ए 3, हा 4, हा 3, हा 5, हा 3 आणि आर बी. म्हणजे एकूण किती आहेत व्हर्टिकल फोर्सेस? एकूण 7 व्हर्टिकल फोर्सेस आहेत. सॉरी, 1 2 3 4 5 6 7. ओके, 7 व्हर्टिकल फोर्सेस आहेत. तर ह्या 7 व्हर्टिकल फोर्सेसची बेरीज करायची आपल्याला. ओके, तर आता त्यामध्ये बेरीज करत असताना अपवर्ड फोर्स जो आहे तो पॉझिटिव्ह घ्यायचा आणि डाऊनवर्ड फोर्स जो आहे तो निगेटिव्ह घ्यायचा. ठीक आहे, अपवर्ड फोर्स आहे तो पॉझिटिव्ह, डाऊनवर्ड फोर्स निगेटिव्ह इथं मी घेतलेला आहे. हा निगेटिव्ह येईल. ठीक आहे, तर आता अपवर्ड फोर्स आर ए आहे तो पॉझिटिव्ह घेतला मी, आर ए पॉझिटिव्ह. डाऊनवर्ड 3 आहे, 3 किलोमीटर जो आहे तो डाऊनवर्ड आहे म्हणजे हा मायनस घेतला. नंतर 4 किलोमीटर हा पण डाऊनवर्ड आहे त्यामुळे हा पण मायनस घेतला. नंतर हा 3 किलोमीटर डाऊनवर्ड आहे त्यामुळे हा -3 घेतला. नंतर 5 किलोमीटर हा पण डाऊनवर्ड आहे त्यामुळे हा -5 घेतला. नंतर 3 किलोमीटर हा पण डाऊनवर्ड आहे म्हणून हा -3 आणि अपवर्ड आहे आरबी त्यामुळे हा प्लस आरबी घेतला. ओके, म्हणजे त्याच्या अपवर्ड आणि डाऊनवर्ड वरून त्याची प्लस मायनस आपण घेतलं आणि व्हर्टिकल फोर्सेसची बेरीज केली आणि समेशन ऑफ एफ ऑफ वाय हे झालं तुमचं आणि इज इक्वल टू 0. आता या सगळ्यांची बेरीज करूया. हे -3 -4 -3 -5 -3 18 मिळेल, -18 मिळेल. हे -18 बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेली की +18 मिळेल. म्हणजे आर ए आणि आर बी हे आहे तेच राहिलं. हे -18 यांची बेरीज होती ती पलीकडे गेली बरोबर चिन्हाच्या +18 झाली. हे तुमचं इक्वेशन नंबर 1 असेल. ओके, आर ए प्लस आर बी याला आपण इक्वेशन नंबर, म्हणजे या दोघांनी आर ए आणि आर बी न मिळून 18 एवढा किलो न्यूटन एवढा काय घेतलाय, लोड घेतलेला दोघांनी मिळून. आपल्याला सेपरेटली काढायला पाहिजे. ओके, आर ए ची व्हॅल्यू सेपरेट काढायला पाहिजे, आर बी ची व्हॅल्यू सेपरेट काढायला पाहिजे. ओके, तर आर ए आणि आर बी ची आपल्याला बेरीज किती मिळाली, 18 मिळाली. आता आपल्याला सेपरेट आर ए काढून घ्यायचं आहे, सेपरेट आर बी ची व्हॅल्यू काढायची आहे. ओके, मग त्यासाठी आपल्याला मुवमेंट काढायला पाहिजे. मुवमेंट घ्यायचा म्हणजे दुसरी इक्विलिब्रियम कंडिशन आहे समेशन ऑफ मुवमेंट ॲट पॉईंट ए, म्हणजे मुवमेंटची जी आहे समेशन ऑफ मुवमेंट इज इक्वल टू 0 ही इक्विलिब्रियम कंडिशन आपल्याला यूज करायची आहे. म्हणजे ही एक इक्विलिब्रियम कंडिशन यूज केली, त्यानंतर ही आता इक्विलिब्रियम कंडिशन यूज करायची. म्हणजे ऑल मुवमेंट त्यांची सगळ्यांची मुवमेंटची बेरीज इक्वल टू 0 आहे असं पण बघायचं. ओके, आता इथे मुवमेंट तयार किती होतात बघा. तर आपण मुवमेंट घ्यायचा आहे ए या पॉईंटला. ओके, ए या पॉईंटला इथं मुवमेंट घ्यायचा आहे. मग आता हा पॉईंट सोडायचा म्हणजे हा फोर्स येणार नाही. ओके, हा मुवमेंट म्हणजे इथं घ्यायचं म्हणजे हा फोर्स येणार नाही. राहिले किती फोर्स, 1 2 3 4 5 6 6 फोर्स आहेत म्हणजे 6 मुवमेंट तयार होणार. ह्या 6 मुवमेंटची बेरीज करायची. ओके, मग ए ला आपण घेतोय म्हणजे फोर्स सगळे ह्या साईडला आहेत. आता 3 किलोमीटर इथं आहे बरोबर आहे. आता ए च्या दृष्टीने आपण विचार केला तर 3 डाऊनवर्ड आहे त्यामुळे ह्याचं रोटेशन कसं होणार आहे बघा, क्लॉकवाईज होतं. म्हणजे हा असा फोर्स अप्लाय होतोय, हा असा तुमचा ह्याचं रोटेट होईल असा हा. ओके, म्हणजे अशा पद्धतीने रोटेशन होईल. मग आता मुवमेंट म्हणजे काय, तर फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. हा फोर्स इंटू फोर्स जिथं अप्लाय झाला आहे तिथून ते जिथं आपण मुवमेंट घेतली त्यामधलं डिस्टन्स. मग आता इथं आपण घेतलं 3 इंटू 1, 3 फोर्स इंटू 1 म्हणजे परपेंडिक्युलर डिस्टन्स. आता हे प्लस का घेतलं तर हा क्लॉकवाईज मुवमेंट असतो त्यामुळे प्लस घेतलं. इथं आपण प्लस घेतलं. हा पहिला मुवमेंट झाला तुमचा 3 इंटू 1. दुसरा मुवमेंट सेम, हा पण डाऊनवर्ड जायच्यासारखंच आहे, आपण ए लाच मुवमेंट घेतोय. सेम 4, हा फोर्स झाला, फोर्स 4 इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स किती, ए टू सी मधला डिस्टन्स 2 म्हणजे 4 इंटू 2 हा झाला इथं 4 इंटू 2. हा दुसरा मुवमेंट झाला 4 इंटू 2. हा सुद्धा क्लॉकवाईज ऍक्ट व्हायला लागलाय. अकॉर्डिंग टू ए हा क्लॉकवाईजच होतो. ओके, म्हणजे हा असं रोटेशन याचं अशा पद्धतीने होईल.
म्हणजे असा हा फोर्स इथे अप्लाय होऊन असा रोटेट होईल, त्यामुळे हा पण क्लॉकवाईज आहे. म्हणजे अकॉर्डिंग टू ए जर तुम्ही बघितला तर हा फोर्स हे जे सगळे डाऊनवर्ड फोर्स आहेत हे सगळे क्लॉकवाईज अप्लाय होतील, म्हणजे सगळे पॉझिटिव्ह होतील. ओके, म्हणजे आता पहिल्यांदा 3 घेतला, नंतर हा 4 इंटू 1 सॉरी 4 इंटू टू क्लॉकवाईज होईल. पुढचा आहे 3 इथं अप्लाय झाला आहे. ओके, हे डिस्टन्स इथून ते इथपर्यंत डिस्टन्स. ओके, ए पासून इथपर्यंत डिस्टन्स, ए पासून ए किती आहे, हे 2 आणि हे 1 म्हणजे 3 मीटर, म्हणजे 3 इंटू 3, हे 3 इंटू 3. हा पण क्लॉकवाईज मुवमेंट आहे त्यामुळे प्लस घेतला. हा तिसरा मुवमेंट झाला. त्यानंतर हा 5 किलो न्यूटन फोर्स कुठे अप्लाय झालाय, इथं डी ला. ए ला मुवमेंट आपण घेतोय. ओके, 5 इंटू डिस्टन्स किती, ए टू डी किती होते बघा, हे 2 मीटर, हे 2 मीटर 4, 5 इंटू 4. हा सुद्धा क्लॉकवाईज होईल, म्हणजे डाऊनवर्ड आहे त्यामुळे हा पण रोटेशन याचं क्लॉकवाईजच होते, त्यामुळे प्लस घेतले 5 इंटू 4. त्यानंतर नेक्स्ट फोर्स आहे 3 कुठे अप्लाय झालाय बघा, इथं या ठिकाणी 3 इथं आहे. ए ला आपण मुवमेंट घेतोय, ए टू हे डिस्टन्स बघायचं, म्हणजे 3 इंटू हे डिस्टन्स किती, हे 2 प्लस हे 1, म्हणजे 3 इंटू टोटल डिस्टन्स ए इथून ते इथपर्यंत 5, म्हणजे 3 इंटू 5 हा एक मुवमेंट झाला. आणि हा पण कसा आहे, रोटेशन डाऊनवर्ड आहे, म्हणजे अकॉर्डिंग टू ए हे डाऊनवर्ड असल्यामुळे काय होईल, हे पण क्लॉकवाईज रोटेशन होईल, त्यामुळे पॉझिटिव्ह घ्यायचा, त्यामुळे हा पण पॉझिटिव्ह झाला, म्हणजे प्लस 3 इंटू 5. आता राहिला शेवटचा फोर्स आरबी. ओके, आरबी कुठे अप्लाय झालाय, इथं बी ला. मुवमेंट आपण ए ला घेतोय. आरबी हा झाला फोर्स इंटू डिस्टन्स परपेंडिक्युलर ए टू बी, किती आहे बघा, 2 प्लस 2 प्लस 2 6 मीटर, म्हणजे आरबी इंटू 6. हा आरबी इंटू 6 मायनस का घेतला आता, हे जर रोटेशन बघा, आता हे सगळे डाऊनवर्ड होते ते क्लॉकवाईज जायला झालते, अकॉर्डिंग टू ए हे सगळे डाऊनवर्ड होते त्यामुळे क्लॉकवाईज, आणि हा कसा अपवर्ड आहे त्यामुळे याचं अँटी क्लॉकवाईज रोटेशन तयार होईल, असं हा रोटेट होईल, वर जाणार आहे असा, त्यामुळे ह्याचं मायनस अँटी क्लॉकवाईज होईल, त्यामुळे हा मायनस घेतला इथं, मायनस आरबी इंटू 6. ओके, हे सगळ्या मुवमेंटची आपण काय करून घेतली, बेरीज इथं लिहून घेतली. हे किती होते बेरीज, हे सगळं कॅल्क्युलेशन केलं तर हे मिळेल तुम्हाला 55 आणि हे मायनस 6 आरबी, हे मायनस 6 आरबी. आता हे मायनस 6 आरबी बरोबर चिन्हाच्या पलीकडे घेतलं, 6 आरबी झालं. 55 इज इक्वल टू 6 आरबी. मग आता हे 6 आरबी इथं आहे, हे 55, हे 6 याला काय होईल, इथं येऊन डिवाइड होईल, म्हणजे 55 डिवाइड बाय 6 तुम्हाला मिळेल 9.17, म्हणजे आरबीची व्हॅल्यू तुम्हाला किती मिळाली, 9.17 किलो न्यूटन एवढी मिळाली. ओके, म्हणजे तुम्हाला एक व्हॅल्यू रिएक्शन मिळाला, आरबी 9.17 मिळाला. आता ही इक्वेशन 1 मध्ये, ही आरबीची व्हॅल्यू आहे, ह्या इक्वेशन 1 मध्ये यूज करूया आपण. म्हणजे आर ए प्लस आरबी 18 होतं, आता आरबीची व्हॅल्यू 9.17 इथं वापरूया, आर ए मिळून जाईल. ओके, आर ए प्लस आरबी 18, आर ए ची व्हॅल्यू इथं आहे, आरबीची व्हॅल्यू 9.17 इज इक्वल टू 18. हे 9.17 इकडे घेतलं, मायनस घेतलं, 18 मायनस 9.17 तुम्हाला मिळेल 8.83 किलोमीटर, म्हणजे आर ए ची व्हॅल्यू तुम्हाला इथं 8. किती मिळालं, 83 एवढं मिळालं. ठीक आहे, हे झालं रिएक्शन तुमचं इथपर्यंत झालं, म्हणजे आर ए ची व्हॅल्यू तुम्हाला मिळाली 8.83, आरबी ची व्हॅल्यू मिळाली तुम्हाला 9.17. ओके, आरबी ची व्हॅल्यू किती मिळते तुम्हाला इथं, 9.17 इथं मिळाली. ठीक आहे, आर ए ची व्हॅल्यू 8.83 इथं आहे. ठीक आहे, आता आपल्याला शिअर फोर्स कॅल्क्युलेट करायचा आहे. ठीक आहे, शिअर फोर्स म्हणजे आपल्याला प्रत्येक ठिकाणी, म्हणजे ए पॉईंट जे क्रिटिकल पॉईंट आहेत, ए सी डी आणि बी हे क्रिटिकल पॉईंट आहेत, हे क्रिटिकल पॉईंटच्या ठिकाणी आपल्याला शिअर फोर्स काढायचा असतात. आता घेत असताना कसं करायचं, ए पॉईंट आहे त्याच्या लेफ्ट सेक्शन घ्यायचा, असा ए चा राईट सेक्शन असे मार्किंग करून घेतलं. नंतर सी पॉईंट, सी चा लेफ्ट सेक्शन, सी चा राईट सेक्शन. डी पॉईंट घेतला, डी चा लेफ्ट सेक्शन, डी चा राईट सेक्शन. बी पॉईंट घेतला, बी चा लेफ्ट सेक्शन, बी चा राईट सेक्शन. हे काय केले, पॉईंट्स मी डिवाइड केले. ओके, म्हणजे डिवाइड म्हणजे काय, त्याचं लेफ्ट राईट असा ह्या पद्धतीनं ह्या पॉईंट्सला हे काय करायचं, शिअर फोर्स कॅल्क्युलेट करायचं. फक्त एवढ्याच पॉईंटला ए सी डी बी हे मधले जे फोर्स आपण इथं दिलेत ते आपण तिथं घ्यायचं नाही, हे आपण तयार केलेले फोर्स आहेत. ओके, जे प्रॉब्लेम म्हणजे जे पॉईंट्स होते तेवढेच तुमचे क्रिटिकल पॉईंट आहेत, तिथेच घ्यायचं आपल्याला शिअर फोर्स. मग त्याच्या लेफ्ट राईटला एच्या सीच्या लेफ्ट राईट, डीचा लेफ्ट राईट, बीचा लेफ्ट राईट ह्या ठिकाणी आपल्याला काय करायचं, शिअर फोर्स घ्यायचा. आता बघा, कॅल्क्युलेशन ऑफ शिअर फोर्स. पहिला पॉईंट आहे शिअर फोर्स ऍट पॉईंट ए च्या लेफ्टला, ए चा लेफ्ट म्हणजे इथं, ए च्या लेफ्टला इथं घ्या, तुम्ही इकडच्या साईडला बघा, इकडे कुठला फोर्स आहे काय, नाही. ओके, ए च्या लेफ्ट म्हणजे इकडे बघा, एच्या इकडे ह्या साईडला कुठला फोर्स नाही आहे,
त्यामुळे एच्या लेफ्टला व्हॅल्यू किती आली 0 आली. ठीक आहे. त्यानंतर शिअर फोर्स एचा राईट सेक्शन. एचा राईट म्हणजे इथं. ओके, एचा राईट म्हणजे इथं आलं. एचा राईट इथं लेफ्टला बघा. आता या ठिकाणी लेफ्टला बघा. एचा इथं एचा लेफ्ट बघितला आणि त्याच्या लेफ्टलाच बघायचं काय. आता एच्या लेफ्टला बघितला तर तुमचा एकच फोर्स तुम्हाला दिसेल इथं आर ए. ओके, एचा लेफ्टला आर ए फोर्स दिसेल. आणि जर शिअर फोर्स कॅल्क्युलेट करत असताना आपण कसं करतोय, शिअर फोर्स म्हणजे काय तर अल्जेब्रिक सम ऑफ ऑल व्हर्टिकल फोर्सेस. आता व्हर्टिकल फोर्सेसची बेरीज करत असताना काय करतोय, लेफ्टला जर अपवर्ड असेल तर पॉझिटिव्ह येतो आणि डाऊनवर्ड असेल तर निगेटिव्ह. आता इथं लेफ्टला अपवर्ड फोर्स आहे आर ए, तो पॉझिटिव्ह आहे. म्हणून एच्या राईटला हा जो अपवर्ड फोर्स आहे आर ए, तो अपवर्ड असल्यामुळे प्लस आर ए घेतला. त्याची व्हॅल्यू किती आहे 8.83. म्हणजे इथं तुम्हाला मिळाला शिअर फोर्स 8.83. ओके, या मिळाला. नेक्स्ट पॉईंट आता सी वरती जावा. सीच्या लेफ्टला जायचं इथं. ठीक आहे, सीच्या लेफ्ट सेक्शन आणि पुन्हा इकडे बघा लेफ्टला. ओके, या ठिकाणी आणि परत लेफ्टला बघा. इथं जावा, लेफ्टला बघा. एक फोर्स आहे हा आर ए आणि हा एक फोर्स आता ऍड झाला डाऊनवर्ड 3. म्हणजे अपवर्ड फोर्स पॉझिटिव्ह, डाऊनवर्ड फोर्स निगेटिव्ह येतात. म्हणजे प्लस आर ए मायनस 3, प्लस आर ए मायनस 3 इथे घेतला. सीच्या लेफ्टला तुम्हाला इथं किती मिळालं, प्लस आर ए मायनस 3. आर एची व्हॅल्यू 8.83 मायनस 3 किती मिळालं 5.83. म्हणजे सीच्या लेफ्टला किती मिळाला तुम्हाला, सीच्या लेफ्टला 5.83 मिळाला. आता नेक्स्ट पॉईंट सीचा राईट सेक्शन. सीचा राईट म्हणजे इथं आला. सीचा राईट सेक्शन इथं आला. ठीक आहे, सीचा राईट सेक्शन इथं आलेला आहे. आता सीच्या राईटचं बघा आणि पुन्हा इकडे लेफ्टला बघायचं. हे सगळे म्हणजे आता एक फोर्स इथं ऍड झाला आहे. म्हणजे हा आर ए हा 3 आणि हा एक फोर्स आहे इथं 4. सीच्या लेफ्टला घेतोय आपण. म्हणजे हा 4 डाऊनवर्ड आहे, हा 3 डाऊनवर्ड आहे प्लस आर ए. मग इथं सीच्या राईटला घेत असताना प्लस आर ए अपवर्ड फोर्स, मायनस 3 डाऊनवर्ड फोर्स, मायनस 4 डाऊनवर्ड फोर्स. म्हणजे हा मायनस 3 मायनस 4. ओके, आर एची व्हॅल्यू किती आहे 8.83. आर एची व्हॅल्यू आहे 8.83. ही व्हॅल्यू इथं वापरली आणि हे जर केलं त्यानंतर आपल्याला किती मिळालं 1.83 मिळालं. म्हणजे सीच्या राईटला किती व्हॅल्यू मिळाली 1.83. नंतर सीचा लेफ्ट सेक्शन. ओके, सीचा लेफ्ट सेक्शन सॉरी डीचा लेफ्ट सेक्शन. सी आणि सीचा पॉईंट झाला, सीचा लेफ्टला गेला राईटला गेला. आता डीचा कुठला होता लेफ्ट पॉईंट. हा डी पॉईंट आहे इथं, लेफ्ट सेक्शन इथं आहे. ओके, डीचं लेफ्टला इथं घेतलं आणि इकडे लेफ्टला बघायचं आणि पुन्हा इथं घेऊन इकडे लेफ्टला बघितलं. प्रत्येक ठिकाणी असं घ्यायचं आणि लेफ्टला बघायचं. ओके, तर आता इथं डीच्या लेफ्ट प्लस आर ए मायनस 3 मायनस 4 आणि मायनस 3. ओके, डीच्या लेफ्टला इकडे बघा प्लस आर ए अपवर्ड आहे त्यामुळं त्यानं मायनस 3 मायनस 4 मायनस 3. ओके, मग डीच्या लेफ्टला प्लस आर ए मायनस 3 मायनस 4 आणि मायनस 3 हा फोर्स इथं ऍड झाला. याचं किती आलं कॅल्क्युलेशन सगळं हे मायनस 1.70 किलोमीटर. ओके, डीच्या लेफ्टला किती मिळालं तुम्हाला मायनस 1.70. नेक्स्ट पॉईंट आता डीचं लेफ्ट सेक्शन राईट सेक्शन घेतला. डीचा राईट म्हणजे इथं घेतला आता राईट. पुन्हा इकडे लेफ्टला बघा एक फोर्स आहे, हा एक फोर्स, हा एक आणि इथं ऍड झाला हा 5 किलोमीटर तेवढा. म्हणजे हे 4 आहेतच, हा एक 5वा ऍड झाला म्हणून हा अपवर्ड आहे त्यामुळे प्लस आर ए मायनस 3 मायनस 4 मायनस 3 मायनस 5. बघा डीचा राईट सेक्शनला प्लस आर ए अपवर्ड असल्यामुळे त्यानंतर मायनस 3 मायनस 4 हा मायनस 3 हा आणि मायनस 5 हा एक लाईक. ओके, म्हणजे आपण इथं घेतोय त्यामुळे हा इथं येणार. तर जर ह्याचं कॅल्क्युलेशन केलं तर किती आलं मायनस 6.70. म्हणजे डीच्या राईट सेक्शनला किती आला इथं मायनस 6.70 किलोमीटर. आता पुढचा शेवट पॉईंट आहे बी. आता बीचा लेफ्ट सेक्शन आणि राईट सेक्शन. आता पहिल्यांदा लेफ्ट सेक्शन इथं बीचा लेफ्ट इथं घेतलं. पुन्हा इकडे बघा लेफ्टला लेफ्ट सेक्शनला घेऊन तिकडे बघा इथं किती फोर्स आहेत बघा. हा एक फोर्स इथं ऍड झाला प्लस आर ए अपवर्ड आहे मायनस 3 मायनस 4 मायनस 3 मायनस 5 मायनस 3 इथं एक ऍड झाला. ओके, बीचं लेफ्ट सेक्शन प्लस आर ए हा नंतर मायनस 3 डाऊनवर्ड आहे म्हणून हा मायनस 3 नंतर मायनस 4 हा मायनस डाऊनवर्ड आहे म्हणून नंतर मायनस 3 हा डाऊनवर्ड आहे म्हणून मायनस 3 मायनस 5 हा मायनस 5 डाऊनवर्ड आहे म्हणून आणि मायनस 3 त्यामुळे हा डाऊनवर्ड आहे.
ठीक आहे, हे घेतलं, ह्याचं कॅल्क्युलेशन किती येतं -9.17 किलोमीटर. म्हणजे बीच्या लेफ्टला तुमचा इथं किती आलं आन्सर -9.17. ओके. आता बीचा राईट सेक्शन कन्सिडर करूया. राईट सेक्शन म्हणजे इथं आणि लेफ्टला बघायचं. ओके, लेफ्टला बघा बीचा राईट सेक्शन हा बघा इथं प्लस आर ए अपवर्ड आहे त्यामुळे घेतलं. त्यानंतर डाऊनवर्ड आहे म्हणून -3 हा -3 घेतलं. -4 डाऊनवर्ड आहे म्हणून -4 इथं घेतलं. त्यानंतर पुढचा आहे हा 3 डाऊनवर्ड आहे त्यामुळे -3. नंतर हा 5 डाऊनवर्ड आहे म्हणून हा -5 डाऊनवर्ड आहे. नंतर 3 डाऊनवर्ड आहे त्यामुळे -3. आणि आता इथं आपण घेतोय बीचा राईट सेक्शन आणि हा एक फोर्स इथं ऍड झाला. तर आरबी प्लस आरबी अपवर्ड आहे म्हणून इथे घेतोय त्यामुळे हा इथे येणार म्हणजे प्लस आरबी इथे अप्लाय झाला प्लस आरबी. ओके. आता प्लस आरबीची व्हॅल्यू किती आहे 9.17 इथं आहे बघा. प्लस आरबीची व्हॅल्यू 9.17 आहे. इथं मी इथं वापरली. इथंपर्यंत तुमची व्हॅल्यू किती आली, इथंपर्यंत व्हॅल्यू आली तुमची 9.17 आली आणि प्लस आरबी 9.7 प्लस आरबीची व्हॅल्यू किती आहे 9.70 म्हणजे हे किती व्हॅल्यू झाली 0 झाली. म्हणजे हे शिअर फोर्स इथंपर्यंत काय झाला तुमचा न्यूट्रल झाला म्हणजे आन्सर तुमचा बरोबर आहे. ओके. ओके, तर तुमचं शिअर फोर्स कॅल्क्युलेशन संपलेलं आहे. आता ह्या ज्या व्हॅल्यू मिळाल्यात आपल्याला एच्या लेफ्टला 0, एच्या राईटला 8.83, सीच्या लेफ्टला 5.83, सीच्या राईटला 1.83 ह्या ज्या व्हॅल्यू आहेत त्या आपण आता डायग्रॅममध्ये त्याच्या मार्किंग करूया. ओके, आणि डायग्रॅम करूया आपण. तर हे व्हॅल्यू आहेत आपल्या आणि इथे तुमची डायग्रॅम. आता हे जे डायग्रॅम काढतोय आपण हे प्रोजेक्शन आपण खाली घ्यायचे असते. त्याचे क्रिटिकल पॉईंट्स मधून जे प्रोजेक्शन आहे ते खाली घ्यायचे. ठीक आहे. आणि आता एका खाली एक डायग्रॅम मध्ये बीमची डायग्रॅम, त्यानंतर कन्व्हर्जनची डायग्रॅम, त्यानंतर याची शिअर फोर्सची डायग्रॅम आपली आता येणार आहे. आता बघा मी कसं काढलं डायग्रॅम. तर आता एच्या लेफ्टला किती व्हॅल्यू आहे 0 आहे बरोबर आहे. एच्या लेफ्टला व्हॅल्यू 0 आहे, इथं 0 मार्क केलं. एच्या राईटला किती व्हॅल्यू आहे 8.83, एच्या राईटला म्हणजे त्याच पॉईंटवरती 8.83 इथं टाकलं. ठीक आहे. त्यानंतर सीचा लेफ्ट, सी पॉईंट हा सी आहे तुमचा, इथनं मी लाईन ड्रॉ केली. ओके, ही प्रोजेक्शन आहे. सीच्या लेफ्टला व्हॅल्यू किती होती 5.83 इथं मार्क केलं. त्यानंतर सीच्या राईटला किती आहे त्याच पॉईंटवरती, राईटला किती आहे 1.83 म्हणजे त्याच पॉईंटवरती म्हणजे ह्याच लाईनवरती इथं 5.83 आहे त्याच्या खाली यायचं 1.83. त्यानंतर डी पॉईंट वरती, डीच्या लेफ्टला किती आले व्हॅल्यू मायनस मध्ये गेले -1.17 आले. ओके, -1.17 ते -1.7 इथे लिहिलं. त्यानंतर डीच्या राईटला किती आहे -6.17 म्हणजे डी या पॉईंटला त्याच्याच खाली ह्याच्या खाली आता ह्याच्या खाली आलं 6.17. नंतर बी पॉईंटचे हे प्रोजेक्शन आहे. बीच्या लेफ्टला किती होतं 9.17 -9.17 होतं. -9.17 म्हणजे इथं घेतलं हा पॉईंट आणि त्यानंतर बीच्या राईटला किती झाले व्हॅल्यू 0 म्हणजे हे इथनं येऊन 0 ला आलं. म्हणजे ही बेसलाईन आहे. ही बेसलाईन म्हणजे 0ची लाईन. पॉझिटिव्ह व्हॅल्यू आहेत ते बेसलाईनच्या वर घेतल्या ह्या आणि निगेटिव्ह व्हॅल्यू आहेत ते बेसलाईनच्या खाली घेतल्या. ओके. त्यानंतर ह्या लाईन सगळ्या जॉईन केल्या म्हणजे 0 to 8.83, 8.82 to 5.83 म्हणजे पहिला 5.83 पॉईंट आला होता ना म्हणून हा पॉईंट पहिला लोकेट केला, ही लाईन ड्रॉ केली. त्यानंतर 1.83 त्यानंतर ही लाईन ड्रॉ केली. त्यानंतर -1.17 म्हणजे 1.83 आणि मायनस ही लाईन ड्रॉ केली. त्यानंतर 6.17 आलं ही लाईन ड्रॉ केली. त्यानंतर 9.17 आलं ही लाईन ड्रॉ केली आणि त्यानंतर 0 आलं त्यानंतर ही लाईन ड्रॉ केली. त्यानंतर ही तुमची अशी डायग्राम मिळाली शिअर फोर्स डायग्राम. ओके. आता इथं तुम्ही बघितला तर इथं हे पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह गेले म्हणजे इथं तुम्हाला बेसलाईन मध्ये इथनं असं हे क्रॉस करून गेलेलं आहे. ओके, इंटरसेक्ट केले बेसलाईनला 0ला म्हणजे इथं ज्यावेळी इंटरसेक्ट पॉईंट जो मिळतो तिथे तुमचा कॉन्ट्रास्ट शिअर पॉईंट असतो. हा पॉईंटला काय म्हणायचं कॉन्ट्रास्ट शिअर. म्हणजे इथं शिअर फोर्स तुमचा 0 झालाय. याचा अर्थ काय इथं शिअर फोर्स तुमचा 0 झालाय म्हणजे याची व्हॅल्यू इथं काहीतरी पॉझिटिव्ह होती इथं निगेटिव्ह आल्या म्हणजे पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह जाताना इथं एका ठिकाणी 0 होणार आहे आणि तो पॉईंट म्हणजे कॉन्ट्रास्ट शिअर पॉईंट. ओके. आता इथं तुम्हाला काय मिळणार आहे शिअर फोर्स इथं तुमचा 0 झाला आहे म्हणजे ह्या ठिकाणी बेंडिंग मुवमेंट मॅक्झिमम असतो. आपण जे बेंडिंग मुवमेंट काढणार आहोत पुढे ते ह्या ठिकाणी मॅक्झिमम असतं म्हणजे त्याचं रिलेशन आहे जिथं शिअर फोर्स 0 होतो तिथं मॅक्झिमम बेंडिंग मुवमेंट मिळतो. ओके, ते आपण सॉल्व्ह करूया नंतर. ओके, ही झाली तुमची शिअर फोर्स डायग्राम. शिअर फोर्स SFD इन किलो न्यूटन. ओके, दिस इज अ SFD इन किलो न्यूटन. आता आपण बेंडिंग मुवमेंट कॅल्क्युलेट करायला घेऊया.
आता ही डायग्राम मी आता घेतलेलीच आहे, सॉरी हे अगोदर. ओके, ह्या जर बेंडिंग मोमेंट घेऊया आता, ही डायग्राम आहे. आपल्याला ह्या डायग्रामचा वापर करून आपल्याला आणि बेंडिंग मोमेंट काढायचा आहे. बेंडिंग मोमेंट कॅल्क्युलेशन. आता बेंडिंग मोमेंट ए आणि बी जे आहे म्हणजे सिम्पली सपोर्टचे जे एंड पॉईंट असतात, सपोर्ट असतात, तिथं बेंडिंग मोमेंट कायम 0 असतो. ओके, कायम लिहिताना लिहून ठेवायचं, त्याची कॅल्क्युलेशनची गरजच नाही. म्हणजे ए ला आणि बी ला कायम 0च लिहून ठेवायचं. म्हणजे बेंडिंग मोमेंट ॲट पॉईंट ए 0 लिहा. ओके, आणि बेंडिंग मोमेंट ॲट पॉईंट बी 0 लिहून घ्या. इथं ए आणि ए ला 0, बी ला 0 डायरेक्ट. म्हणजे ए ला इथं कायम 0, बी ला इथं कायम 0. म्हणजे आपले क्रिटिकल पॉईंट किती आहेत? 1 2 3 4. म्हणजे ए सी डी बी हे 4 क्रिटिकल पॉईंट आहेत. ए ला 0 आहे कारण सिम्पली सपोर्टेडचा एंड पॉईंट आहे. त्यानंतर बी म्हणजे पण सपोर्टचा सपोर्ट पॉईंट आहे किंवा एंड पॉईंट आहे. त्यामुळे ह्या ठिकाणी ए आणि बी ला 0. आता राहिले पॉईंट सी आणि डी. ओके, सी आणि डी राहिले. सी सेक्शन सिलेक्ट करा. ओके, हा सी पॉईंट आहे तुमचा. म्हणजे इथं तुमचा बेंडिंग मोमेंट हा सेक्शन इथं याचा बरोबर या ठिकाणी. आता हा फोर्स येणार नाही. म्हणजे ज्या पॉईंटला जो फोर्स आपण अप्लाय म्हणजे बेंडिंग मोमेंट घेणार आहोत, बेंडिंग मोमेंट ॲट पॉईंट सी घेणार आहोत आपण, तो फोर्स इथला घ्यायचा नाही. आता राहिले किती फोर्स? मग आता हा सेक्शन आहे, एक तर लेफ्ट सेक्शन कन्सिडर करा किंवा राईट सेक्शन तुम्ही कन्सिडर करा कॅल्क्युलेट करत असताना. ही बाजू घ्या किंवा ही घ्या, दोन्ही पैकी एक कुठली तरी घ्या. आता मी इकडची घेतली का, तर इकडे 2 फोर्स आहेत, 1 आणि 2. आणि इकडे किती फोर्स आहेत? 1 2, हा 2 3 4, एकूण 4 फोर्स आहेत. मग आता बेंडिंग मुवमेंट मध्ये काय करतो आपण? इट इज द अल्जेब्रिक सम ऑफ ऑल द मुवमेंट्स. म्हणजे जेवढे मुवमेंट आहेत तेवढ्या सगळ्यांची बेरीज करायची म्हणजे बेंडिंग मुवमेंट मिळतं. मग आता इकडे किती फोर्स आहेत बघा? 2 आहेत. म्हणजे 2 मुवमेंट होतात, 2 मुवमेंटची बेरीज करायची. आणि इकडच्या राईट साईडला किती फोर्स आहेत? तर 4 आहेत. ओके, तर 4 फोर्स आहेत म्हणजे 4 मुवमेंटची बेरीज करायची. 4 मुवमेंट तयार होणार म्हणजे 4 फोर्सची बेरीज होते. ओके, तर आपल्याला इथे 4 मुवमेंटची बेरीज होणार आहे. म्हणजे इकडे कॅल्क्युलेशन काय होणार आहे? जास्त आहे. ओके, कॅल्क्युलेशन इकडं जास्त होणार आहे. इकडं 2च मुवमेंट तयार होणार म्हणजे इथं 2 मुवमेंटची बेरीज, इथं कॅल्क्युलेशन कमी आहे. त्यामुळे मी लेफ्ट सेक्शन इथं कन्सिडर केलं. या पॉईंटला पर्टिक्युलर या पॉईंटला फक्त मी लेफ्ट सेक्शन कन्सिडर केलं. म्हणून बेंडिंग मुवमेंट ॲट पॉईंट सी इकडचं सेक्शन कन्सिडर केलं. फोर्स किती आहेत बघा? 1 2. पहिला फोर्स घ्या आर ए, हा फोर्स इंटू डिस्टन्स मुवमेंट घ्यायचा आहे आपल्याला. फोर्स इंटू डिस्टन्स, सी ला पण मुवमेंट घेतोय बेंडिंग मुवमेंट. मग ए आणि सी मधलं डिस्टन्स किती आहे? 2. म्हणून आर ए इंटू 2. म्हणजे फोर्स ए या ठिकाणी अप्लाय झालाय, आर ए हा ए या ठिकाणी झालाय, सी ला मुवमेंट घेतलंय, त्या दोघांमधलं डिस्टन्स आहे 2, आर ए इंटू 2. आता इथं फक्त हा कसं घ्यायचा? बेंडिंग मुवमेंटला साइन कन्व्हेन्शन काय घ्यायचं? पॉझिटिव्ह कधी घ्यायचं? जर अपवर्ड फोर्स असेल तर पॉझिटिव्ह घ्यायचं. ओके, आपण मुवमेंटला क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज कन्सिडर करतो, तर इथं ते नाही आहे. इथं काय करायचं? बेंडिंग मुवमेंटला जर पॉझिटिव्ह फोर्स असेल तर क्लॉक म्हणजे पॉझिटिव्ह, सॉरी, जर अपवर्ड फोर्स असेल तर पॉझिटिव्ह घ्या. आता हा आर ए अपवर्ड आहे त्यामुळे मी हा पॉझिटिव्ह घेतला, प्लस आर ए इंटू 2. ठीक आहे, त्यानंतर हा फोर्स घ्या आता 3. हा डाऊनवर्ड आहे म्हणजे मायनस घेतला. 3 फोर्स हा झाला इंटू डिस्टन्स किती आहे बघा? सी आणि याच्यामधलं डिस्टन्स किती आहे? 1 मीटर आहे. ह्या दोघांमधलं डिस्टन्स किती आहे? 1. म्हणजे 3 इंटू 1, 3 इंटू 1 मायनस 3 इंटू 1. ओके, आर ए इंटू 2 मायनस 3 इंटू 1. आर एची व्हॅल्यू किती आहे? 8.83 इंटू 2 मायनस 3 इंटू 1. ओके, आर एची व्हॅल्यू 8.83 इंटू डिस्टन्स 2 आणि हे मायनस 3 इंटू 1 मीटर, हे डिस्टन्स 1. यांचं कॅल्क्युलेशन किती मिळालं? 14.66. ओके, म्हणजे बेंडिंग मुवमेंट ॲट पॉईंट सी किती मिळालं तुम्हाला? 14.66. आता पुढचा पॉईंट घेऊया डी. हा सेक्शन कन्सिडर करा डी. म्हणजे इथं आपल्याला घ्यायचं मुवमेंट सेम. आता इथं लेफ्ट ही, आता ही कुठली लेफ्ट बाजू झाली? ही राईट सेक्शन म्हणजे राईट साईड झालं इथं. हे लेफ्ट राईट हा सेक्शन इथं कन्सिडर केला. आता बघा राईटला किती आहेत फोर्स? 1 आणि हा 2 फोर्स, म्हणजे पहिला आणि हा दुसरा. आणि इकडे किती आहेत बघा? हा 1 2 3 4 इकडे. म्हणजे सेम इकडे मगाशी कसं झालं इथं तसं इकडे 4 झाले, इकडे 2 झाले. म्हणजे इकडे जास्त मुवमेंट तयार होणार, जास्त कॅल्क्युलेशन इकडे लागणार, इकडे कमी मुवमेंट होणार, इकडे कमी. त्यामुळे मी राईट साईड इथं काय कन्सिडर करतो? राईट साईड कन्सिडर करतो. म्हणजे डी पॉईंट घेताना मी इकडचा बाजू घेतो आणि जे कॅल्क्युलेशन करतो. दोन्हीची व्हॅल्यू सेम येणार. म्हणजे जर तुम्ही इकडचं जर कॅल्क्युलेशन केला पण तेवढंच येणार आणि इकडचं जरी कॅल्क्युलेशन केला पण तेवढंच येणार. त्यामुळं एखादी कुठली ती साईड कन्सिडर करायची. मी आता ही साईड कन्सिडर केलं. आता इकडे बघा कुठला फोर्स आहे? आर बी, अपवर्ड फोर्स आहे. आर बी इंटू डी टू बी डिस्टन्स किती आहे? 2. बघा आता बेंडिंग मुवमेंट ॲट पॉईंट डी, आर बी इंटू 2, आर बी इंटू 2 हा झाला मुवमेंट पहिला.
RB का अपवर्ड आहे त्यामुळे हा पॉझिटिव्ह घेतला प्लस RB इंटू 2. पुढचा फोर्स आहे डाऊनवर्ड 3 आहे 3 इंटू हे 1 हा 3 इथं अप्लाय झालाय हे इथं अप्लाय 3 इंटू हे डिस्टन्स किती आहे 1 D2 हे डिस्टन्स किती आहे 1 म्हणजे 3 इंटू 1 आणि डाऊनवर्ड असल्यामुळे मायनस हे मायनस 3 इंटू 1. ओके RBची व्हॅल्यू 9.17 आहे ती वापरली इंटू 2 हे 2 आणि हे मायनस 3 इंटू 1 3 म्हणजे किती कॅल्क्युलेशन होईल 15.32. ओके म्हणजे बेंडिंग मुवमेंट ॲट पॉईंट सी तुम्हाला मिळाला 14.66 बेंडिंग मुवमेंट ॲट पॉईंट डी मिळाला 15.32. ठीक आहे हे झालं तुमचं बेंडिंग मुवमेंट कॅल्क्युलेशन. ओके आता इथं मी हे बेंडिंग मुवमेंट कॅल्क्युलेशन जे आहे ते आता मी इथं लिहून घेतलेलं आहे बघा. ए च्या ठिकाणी 0 व्हॅल्यू लिहिली. ओके बेंडिंग मुवमेंट एटच्या ठिकाणी किती आता हा प्रोजेक्शन आहे हे बीम आहे हा मी हे शेअर फोर्स डायग्राम पर्यंत आपण बघितलेलं आहे प्रोजेक्शन असेच खाली घेतलेत. ओके हे असे प्रत्येक सी डी ए पॉईंट्स मध्ये प्रोजेक्शन खाली घेतलेत. ओके तर आता ए ला बेंडिंग मुवमेंट डायग्राम कडे ही बेसलाईन आहे तुमची ही बेसलाईन आहे बेसलाईन म्हणजे 0 ची लाईन. ओके ए ला किती आहे बेंडिंग मुवमेंट 0 आलाय. ठीक आहे ए ला बेंडिंग मुवमेंट 0 आलाय त्यानंतर बी ला बेंडिंग मुवमेंट 0 आलाय ती पॉईंट 0 0 इथं लिहिलं. त्यानंतर सी ला बेंडिंग मुवमेंट किती आलाय 14.66 सी चा 14 पॉईंट इथं लिहून घेतला 14.66 पॉईंट दिला लिहून घेतलं. डी ला किती पॉईंट आलाय 15.32 इथं पॉईंट मार्क केला 15.32. ही लाईन आता पॅराबोला जोडेल पॅराबोलिक कर्व का तर युडिएल ज्यावेळी असेल त्यावेळी असा पॅराबोलिक कर्व येतो. ओके इथं पण युडिएल आहे म्हणजे डी टू बी पण युडिएल आहे म्हणून हे पण पॅराबोलिक कर्व आलं. असं पॅराबोला म्हणजे असं स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची नाही असा फ्री हँड पॅराबोलिक कर्व असं ड्रॉ केलं हे जोडून घेतलं. आता हे तर मी कॅल्क्युलेट इथं ऑलरेडी केलेलं आहे पण आपण पुढे कसं केलं हे दाखवणार आहे. आता हा बेंडिंग मुवमेंट इथं काय झालाय तुमचा 0 झालेला आहे तर हे मी हा हे मार्किंग म्हणजे ह्याचे पण प्रोजेक्शन घेतलं आणि इथं तुमचं हे असं तुम्ही जोडून घ्या असं म्हणजे इथं तुमचं बेंडिंग मुवमेंट मॅक्झिमम आहे म्हणजे 14.66 आणि 15.32 पेक्षा काहीतरी व्हॅल्यू मॅक्झिमम आली आहे इथं हे पॉईंट्स जोडून घेतलं. आता हे 20.66 आली व्हॅल्यू याची ही कशी आली ते मी एक्सप्लेन करतो. ओके म्हणजे इथं हा ई पॉईंट आहे ई पॉईंट म्हणजे इथं शेअर फोर्स 0 झाला तुमचा. आता हे मी ई पॉईंट काय केला इथं मी वर जाऊन हा जो पॉईंट जो आहे तो इथं मी वर मार्किंग करून घेतला असा इथं ह्या मेन बीम वरती हा जो ई पॉईंट आहे हा मी वर घेतला असा इथं आला. ओके ई पॉईंट इथं तुमचा आला म्हणजे ह्या ठिकाणी इथं ई या पॉईंटला इथं शिअर फोर्स तुमचा झालाय मॅक्झिमम म्हणजे इथं तुमचा बेंडिंग मुवमेंट सॉरी शिअर फोर्स इथं 0 झालाय त्यामुळे इथं बेंडिंग मुवमेंट मॅक्झिमम येणार आहे. ठीक आहे तर ते आपण हा ई पॉईंट मी इथं हे घेतलेला आहे तो आता मी याचा ह्या ठिकाणी आपल्याला मॅक्झिमम बेंडिंग मुवमेंट काढायचा आहे. तर इथं कॅल्क्युलेशन आहे त्याचं कॅल्क्युलेशन ऑफ मॅक्झिमम बेंडिंग मुवमेंट हा ई पॉईंट मी इथं वर घेतला. ओके ह्या ठिकाणी वर घेतला आणि त्याची वेगळी डायग्राम काढून घेतली बघा ही इथं आहे. त्याच्या अगोदर आपल्याला ते इथं ह्या पॉईंट जो आहे ई कुठल्या डिस्टन्स वरती आलाय म्हणजे कुठं 0 झालाय नेमकं हे आपल्याला माहित पाहिजे. म्हणजे हा ई पॉईंट आहे हा इथून सी पासून ई पर्यंतचं डिस्टन्स म्हणजे कुठल्या नेमक्या डिस्टन्स वरती आता इथं आपल्याला डिस्टन्स माहिती आहे का कुठलं हे डिस्टन्स माहिती आहे का आपल्याला तर नाही आहे हे नेमकं कुठं डिस्टन्स म्हणजे आता हे डिस्टन्स टोटल हे सी हा पॉईंट आहे हे टी पॉईंट वरती आहे हे टोटल डिस्टन्स 2 मीटरवरती आहे. मात्र हा जिथं 0 झाला हे डिस्टन्स तुम्हाला माहिती आहे का कुठं आहे तर हे माहित नाही आपल्याला तर हे डिस्टन्स जे आहे ते एक्स आपल्याला काढून घ्यावं लागतं. म्हणजे आपल्याला इथं बेंडिंग मुवमेंट जर काढायचं झालं ह्या ई या पॉईंटला बेंडिंग मुवमेंट जर काढायचं झालं तर हे डिस्टन्स आपल्याला माहित पाहिजे इथून ते इथपर्यंत डिस्टन्स किंवा टोटल इथून ते इथपर्यंत डिस्टन्स आपल्याला माहित पाहिजे. मग त्यासाठी मी काय केलं हा बीम जो आहे तो इथून कट केला असा म्हणजे हे डायग्राम मी तेवढी शिअर फोर्स डायग्राम आहे ती कट केली अशी इथून बघा ही घेतली इथं एवढ्या इथून कट केली एवढी भाग हा ट्रायंगल तुम्हाला दिसतोय हा एक ट्रायंगल म्हणजे ज्यावेळी शिअर फोर्स इथं 0 होते त्यावेळी असे 2 ट्रायंगल तयार होतात. ओके तर हा ट्रायंगल आहे त्याचा हाईट आहे त्या ट्रायंगलची ते 1.83 ओके आणि या ट्रायंगलची हाईट किती आहे म्हणजे हा खाली आहे ट्रायंगल त्याची हाईट किती आहे 1.17 ओके इथं आहे. तर हे डिस्टन्स मी काय केलं इथून ते हे 0 पॉईंट झाला हे डिस्टन्स मी एक्स कन्सिडर केलं हे डिस्टन्स इथं काय केलं एक्स कन्सिडर केलं. मग हे टोटल डिस्टन्स किती आहे 2 आहे आणि ओके हे टोटल डिस्टन्स इथून ते इथपर्यंत डिस्टन्स 2 आहे. मग हे जे राहिलेलं ट्रायंगल आहे या ट्रायंगलचा बेस किती होईल 2 - x कारण हे x कन्सिडर केलं टोटल डिस्टन्स आपलं हे 2 आहे
टोटल इथून तिथपर्यंत 2 आहे. मग हे राहिलेलं किती होईल, टोटल डिस्टन्स वजा हे x म्हणजे टोटल 2 - x हे डिस्टन्स मिळालं. ओके, म्हणजे इथं तुम्हाला दोन ट्रायंगल, हा ट्रायंगल नंबर 1, हा ट्रायंगल नंबर 2 मिळाला. ह्या ट्रायंगलचे बेस किती आहे, हा ट्रायंगलचा बेस x, त्याची हाईट 1.83. या ट्रायंगलचा बेस 2 - x, त्याची हाईट 1.17. ओके, तर आता हे कॅल्क्युलेशन केलं. ओके, इथं कॅल्क्युलेशन बघा आता, बाय युझिंग सिमिलर ट्रायंगल प्रॉपर्टी, म्हणजे आपल्या ह्या इथं ट्रायंगल प्रॉपर्टी वापरायची आहे, सिमिलर ट्रायंगल प्रॉपर्टी. तर आता ट्रायंगल प्रॉपर्टी म्हणजे काय, तर पहिला ट्रायंगल आहे तर त्याचा बेस, हा बेस डिवाइडेड बाय त्याची हाईट म्हणजे 1.83. म्हणजे पहिल्या ट्रायंगलचा बेस डिवाइड बाय त्याची हाईट इज इक्वल टू दुसरा ट्रायंगल आहे त्याचा बेस म्हणजे इथं वर घेतला डिवाइड बाय त्याची हाईट 1.17. म्हणजे हे करत असताना काय करायचं, कंपल्सरी पहिल्यांदा न्यूमरेटरला त्याचा बेस डिवाइड बाय त्याचा हाईट, तसंच इथं न्यूमरेटरला बेस या ट्रायंगलचा दुसऱ्या ट्रायंगलचा ते डिवाइड बाय त्याची हाईट. ओके, ह्याचं घेतलं. आता ह्याच्यामध्ये क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया आपण. ओके, म्हणजे हे x इंटू 1.17 म्हणजे 1.17x आणि 1.83 इंटू 2 - x 1.83 इंटू 2 - x मिळालं आपल्याला. आता हे 1.83 ना हे 2 - x ला ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय करूया. हे 1.83 इंटू 2 किती मिळालं, 3.66 आणि 1. हे मायनस चिन्ह इथं घेतलं, नंतर 1.83 इंटू x हे 1.83x मिळालं. ओके, हे 1.17x आहे असं घेतलं. नंतर हे मायनस 1.83x आहे ते इकडं आलं, बरोबर चिन्हाच्या पलीकडे आलं म्हणजे प्लस झालं, म्हणजे 1.17x प्लस 1.83x इज इक्वल टू हे जे आहे ते इथं राहिलं 3.66. आता ह्यांची बेरीज किती होते, 1.17x प्लस 1.83x किती मिळालं तुम्हाला, 3x आणि हे 3.66x आहे असं. आता हे x आपल्याला काढायचं आहे, हे 3 इकडे डिवाइड केलं म्हणजे 3.66 डिवाइडेड बाय 3 किती मिळतं, 1.22. ओके, हे आपल्याला मिळतं, x ची व्हॅल्यू किती मिळाली, 1.22. म्हणजे आपल्याला काय मिळालं, तर हे जे डिस्टन्स आहे ह्या C पासून A पर्यंत डिस्टन्स, हे डिस्टन्स तुम्हाला मिळालं 1.22. किती मिळालं आपल्याला, 1.22 एवढं डिस्टन्स मिळालं. म्हणजे शिअर फोर्स कुठं, डिस्टन्स C पासून 1.22 मीटर वरती हा शिअर फोर्स, ही जी व्हॅल्यू आहे ती किती म्हणजे 1.22 मिळालं, म्हणजे इथं शिअर फोर्स तुमचा 0 झाला ह्या पॉईंट वरती. ओके, x व्हॅल्यू मिळाली. आता काय केलं मी, हा जो E पॉईंट मी वर इथं शिफ्ट केलेला, आता एवढाच बीम काय करायचा, इथून ते A पासून E पर्यंतचा बीम मी वेगळं डायग्राम काढून घेतलं, हे कट केला A पासून E पर्यंत, कारण आपल्याला मॅक्झिमम बेंडिंग मोमेंट काढायचा आहे या ठिकाणी. E या ठिकाणी मॅक्झिमम मुवमेंट मिळतो आपल्याला, का तर इथं शिअर फोर्स 0 झाला, म्हणून एवढाच बीम घ्यायचा, A to E एवढाच बीम घ्यायचा. ओके, तर A to E हा बीम इथे ड्रॉ केला बघा, A to E. A to C डिस्टन्स घेतलंय तर 2 मीटर लिहिलंय. त्यानंतर C पॉईंट वरती 4 किलोमीटरचा लोड आहे, इथं आहे C पॉईंट वरती. त्यानंतर इथं 1.5 चा UDL म्हणजे A to E वरती 1.5 किलोमीटरचा इथं हा तुमचा UDL आहे, तेच राहणार. आता त्यानंतर काय मिळेल आपल्याला, हा जो पॉईंट लोड आहे, ठीक आहे, आता याचं आपण कन्व्हर्जन करून घेऊया. आता A to C मधला जो काय UDL आहे त्याचं कन्व्हर्जन किती आहे, 3, हा पॉईंट लोड 1.5 इंटू 2 हे 3 किलोमीटरचा मिळालं, म्हणजे ह्याचं कन्व्हर्जन डायग्राम काढली. आणि 1.5 इंटू 1.22 1.5 इंटू 1.22 किती मिळालं, 1.83 मिळतं आपल्याला. हे पॉईंट लोड काढून घेतलं. हे A to E, हा A to E पॉईंट आहे, हा C पॉईंट इथं घेतला, हा A पॉईंट E पॉईंट. ओके, आता C आणि E मध्ये जो UDL आहे 1.5 चा, त्याला 1.5 इंटू 1.22 न मल्टिप्लाय केलं तो किती होईल, 1.83. आणि ह्या C आणि E च्या सेंटरला आहे बघा त्याला, म्हणजे 0.61. त्यानंतर A आणि C मधला जो UDL आहे 1.5 चा, तो कन्वर्ट केला म्हणजे 1.5 इंटू 2 म्हणजे हे 3 किलोमीटर A आणि C च्या मध्ये आपल्याला. त्यानंतर इथं 4 किलोमीटरचा जो आहे तो येणारच आहे. त्यानंतर बेंडिंग मुवमेंट आपण E या ठिकाणी घ्यायचा आहे. ठीक आहे, बेंडिंग मुवमेंट आपण E या ठिकाणी घ्यायचा आहे, तो आपण घेतला. आणि इथं बेंडिंग मुवमेंट E म्हणजे मॅक्झिमम बेंडिंग मुवमेंट मिळेल RA इंटू 3.22 मायनस 3 इंटू 2.22 मायनस 1.83 इंटू 0.61 हे तुम्हाला मिळेल. आणि हे मॅक्झिमम बेंडिंग मुवमेंट मला मिळालं 20.66 किलोमीटर मीटर. ओके,
हे तुमचं मॅक्झिमम बेंडिंग म्हणजे जिथं शिअर फोर्स 0 झालेला आहे तिथं तुम्हाला मिळालं 20.66 किलोन्यूटन मीटर. ठीक आहे, आणि ती डायग्राम मध्ये ड्रॉ करूया आपण. ठीक आहे, हा 20.66 मी इथं जो आलेला आहे तो इथं मी ड्रॉ केला. ठीक आहे, नंतर हा लोकेशन इथं मी लिहिलेला आहे, नंतर ही डायग्राम तुमची फायनल असे मिळेल. ओके, इथे तुमचा प्रॉब्लेम संपतो हा. ओके, दिस इज अ सफिशियंट फॉर टुमॉरोज लेक्चर. थँक यू व्हेरी मच.